जगज्जेत्यांच्या स्वागतासंदर्भातली पहिली महत्त्वाची बातमी मायानगरीमध्ये आज टीम इंडिया दाखल होणार आहे आणि मुंबईमध्ये टीम इंडियाची भव्य विजय मिरवणूक आज काढण्यात येणार आहे। टीमच्या स्वागतासाठी आता मुंबईकर सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये विजय मिरवणूक निघणार असून वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे। टीम इंडिया दिल्लीहून आता मुंबईसाठी रवाना झालेले आहे, तर 5 वाजेपर्यंत टीम इंडिया दाखल होईल आणि त्यानंतर मात्र टीम इंडियाच्या स्वागतासाठी भव्य विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बार्बाडोसमधून पहाटे टीम इंडिया भारतामध्ये दाखल झाली। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झालेत। संपूर्ण मुंबईकर आता टीम इंडियाची आतुरतेने वाट पाहत आहेत। मोठ्या जल्लोषाचं आयोजन आज वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलेलं आहे। मरीन लाईन परिसरामध्ये आता क्रिकेट प्रेमी दाखल व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। वर्ल्ड चॅम्पियनचं मुंबईकर आता वेलकम करणार आहे। मोदींनी देखील टीम इंडियाचं सकाळी वेलकम केलं, त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या, त्यांचं कौतुक देखील केलं। तर टीम इंडिया आता दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालेले, तर मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर टीम इंडियाचं आता मुंबईकरांच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। वानखेडे स्टेडियमवर आता क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय, तर मरीन लाईनच्या परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येनं टीम इंडियाचे चाहते आता जमा झालेले आहेत। तर थेट जाऊयात वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये विकास पिरगणे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत आणि चेतन ननावरे आपले प्रतिनिधी मरीन लाईन परिसरातून आपल्यासोबत जोडले जात आहेत। मी पहिल्यांदा चेतन तुमच्याकडे येतोय। मरीन लाईनच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं क्रिकेट प्रेमी आता जमा झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण टीम इंडिया पुढच्या काही मिनिटांमध्ये मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि मोठ्या संख्येनं जल्लोष करण्यासाठी क्रिकेट प्रेमींची उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। चेतन, निश्चितच शुभम, अवघ्या तासाभरामध्ये जो विश्वचषक आपण जिंकलेला आहे तो घेऊन आपली टीम इंडिया आहे ती याच नरीमन पॉइंटच्या मुंबईतील एका टोकाला येणार आहे आणि इथून जी विजय मिरवणूक आहे तिला सुरुवात होणार आहे। त्यानंतर वानखेडे स्टेडियमवरती एकंदरीत तो सोहळा होणार आहे। अवघ्या तासाभराचा क्षण उरलेला आहे आणि तासाभरापूर्वीच जर आपण पाहत असू मोठ्या संख्येने तरुण असतील तरुणी असतील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। टीम इंडियाची जर्सी घालून या ठिकाणी जे चाहते आहेत क्रिकेट प्रेमी ते पोहोचलेले आहेत। आपण काही तरुणांशी बोलूया। काय सांगशील मित्रा, कुठून आलेला आहे? रोहित शर्माला पाहण्याची किती उत्सुकता लागलेली आहे आणि जी ट्रॉफी जिंकण्यासाठी आपल्याला तब्बल 13 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली, त्या 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही ट्रॉफी पाहायला मिळणार आहे, काय भावना आहे? आम्ही आता सध्या घाटकोपरवरून आलेलो, पण आम्ही सर्वजण कॉलेज सोडून अक्षरशः आलेलो आहे, कारण आम्ही आमच्या हिरोज लोकांना बघायला आलो। इतक्या 13 वर्षानंतर आम्ही ट्रॉफी जिंकलेलो आहे, शब्दात नाही सांगू शकत एवढे आम्हाला आनंद झालेला आहे। अक्षरशः आम्ही घरच्यांना न सांगता इथं कॉलेज सोडून आलेलो आहेत, कारण आम्हाला पाठवत नव्हते इतक्या गर्दीत, पण आम्ही टीम इंडियाला बघायसाठी इतक्या लांबून आलेलो आहे। धन्यवाद। काही तरुण आहे तिकडे, आपण बोलू शकतो। तू कुठून आला मित्रा, नाव काय तुझं आणि काय भावना आहे? माझं नाव ओम जाधव आहे, मी डोंबिवलीहून आलो आहे। काय एकंदरीत टीम इंडियाला पाहायची इच्छा आहे? हो 1 तासापूर्वीच पोहोचलायस तू? हो, बंक मारून सेल्फी काढायची इच्छा आहे? हो। एकंदरीत शुभम पाहू शकतो प्रत्येकाला आहे। इथे तिरंगा घेऊन एक मित्र आलेला आहे, काय सांगशील टीम इंडियाची? एक्साइटेड आहे मी, खारघरवरनं आलो आहे आपले हिरोज लोकांना, चॅम्पियन्स लोकांना बघायला, आणि ज्या पद्धतीने आपली टीम इंडिया जिंकली आहे, वी आर सुपर एक्साइटेड अँड वी आर सो हॅपी टू वॉच आवर हिरोज लाईव्ह। आपण एकंदरीत पाहू शकतो शुभम की मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणा या ठिकाणी देत आहेत चाहते आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। निश्चितच ओपन बसमधून या ठिकाणाहून या विजय मिरवणुकीला सुरुवात होईल आणि प्रत्येकाला रोहित शर्माला पाहायचं आहे। त्याच्या हातात जी त्याने बार्बाडोसमध्ये उंचावलेली ट्रॉफी होती ती पाहायची आहे आणि एकूणच ज्या भावना आहेत, क्रिकेटची पंढरी ज्या मुंबईला म्हटलं जातं त्या ठिकाणी या ठिकाणी हा उत्साह आहे तो ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी चेतन, मरीन लाईनच्या परिसरामध्ये जसा या क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय, तसाच उत्साह आणि तशीच गर्दी आता वानखेडे स्टेडियममध्ये देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। विकास पिरगणे आपले प्रतिनिधी सध्या वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित आहे। विकास, वानखेडे स्टेडियममधली सध्याची परिस्थिती काय? कारण मोठ्या संख्येनं चाहते आता टीम इंडियाचे चाहते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष देखील केला जातोय। वानखेडे स्टेडियमच्या परिसरातील दृश्य दाखवा।
वानखेडे स्टेडियमवर भारतीय खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण जे मुंबईकर सज्ज झाले दिसून येत. आपण पाहू शकता ही जी बस आहे ती गुजरातवरून बस आणलेली आहे. त्याची सुद्धा इथे पूर्णपणे भारतीय खेळाडू जे आहेत ते पूर्णपणे मुंबईकरांना आपल्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे मुंबईकर आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण भारतीय संस्कृती पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जाणार. ढाल तोशा हे सगळं जे आहे ते सगळं पूर्णपणे आणलेलं आहे. आपण पाहू शकता हे ढाल आहे, तोशा, जोश सगळं संपूर्ण आहे ते मुंबई भारतीय खेळाडूंमध्ये जोश उत्साह संचार, त्याचबरोबर मुंबईकरांमध्ये सुद्धा जोश उत्साह संचारला पाहायला मिळू शकतो. भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. त्यामुळे सगळे ढोल ताशामध्ये गजरामध्ये जे संपूर्ण भारतीय खेळाडूंचं स्वागत केलं जाणार आहे. कारण बऱ्याच 13 वर्षानंतर जो आहे विश्वकप आपण जिंकल्यानंतर मोठ्या संख्येने जे आहे मुंबईकर रस्त्यावर उतरलेले आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी अनेक भागातून जे आहेत, काही विदर्भातून सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने जे आहेत पूर्णपणे पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करताना दिसून येते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे आणि पूर्णपणे वानखेडे स्टेडियमवर भव्य दिव्य अशी मिरवणूक होणार आहे. त्या स्वागतासाठी संपूर्ण जे आहे मुंबईकर सज्ज झालेले दिसून येत आहे. कारण प्रत्येक भारतीयांमध्ये जोश आणि उत्साह संचारला आहे. कारण हा जो विश्वकप आपण जिंकल्यानंतर प्रत्येक भारतीय मनामध्ये जे भारतीय जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये उत्साह संचार आहे. तशाच पद्धतीने मुंबईकरांमध्ये सुद्धा जोश उत्साह पाहायला लागला. अनेक आपण प्रतिक्रिया घातल्यामुळे अनेक तरुण जे आहे ते जोशामध्ये उत्साहामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंची उत्सुकता जी आहे ती मुंबईकरांना लागलेली आहे आणि ते कधी येत आहेत त्यांच्यासोबत कधी एन्जॉय करतो यासाठी मुंबईकर पूर्णपणे आज धावताना आणि पूर्णपणे जे चर्चगट भागामध्ये पूर्णपणे सगळे जे आहेत तरुणी ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहे. उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. विकास, येथील चाहत्यांसोबत संवाद साधता येईल का? आपण पाहू शकता भारतीय खेळाडू येत आहेत. काय तयारी केलेली आहे? तयारी खूप जोरात केली आहे आणि बघू शकता की थोड्या वेळात भारतीय टीम इथे येणार आहे. त्यांच्या जल्लोषात इथं आम्ही वादन करणार आहोत. कशा प्रकारचं स्वागत असणार आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे? भारतीय संस्कृतीप्रमाणे आम्ही पुणेरी ढोल ताशा वाद्य वाजवून आम्ही त्यांचं जल्लोषात स्वागत करणार आहोत. स्वागताची तयारी कशी झालेली आहे? तू एक मुलगी स्वागताची तयारी खूप जोरात झालेली आहे. ते आता तुम्ही वाजवणार आहेत, काय काय वाजवणार आहेत? ते आता तुम्ही थोड्या वेळात बघणार आहेत काय काय वाजवा आम्ही ते. तरी आपण एवढ्या दिवसानंतर विश्वकप जिंकल्यानंतर एक भारतीय म्हणून तुझ्या मनामध्ये काय आहे? भारतीय म्हणून एक मनामध्ये खूप प्राऊड फील आहे. त्या खेळाडूला तुला बघायचंय? रोहित शर्मा. बरेच जे आहे प्रेक्षक ते सुद्धा क्रिकेटप्रेमी रोहित शर्माची आहे ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येते. विशेषतः ढोल जे आहे ते पुण्यावरून मागवण्यात आलेले आहे. त्यामुळे पुणेरी पद्धतीने ज्यांचं आहे ते स्वागत करण्याचं काम जे आहे मुंबईकर करताना आपल्याला दिसून येत आहेत. तर विकास, कशा पद्धतीचा जल्लोष आता चाहत्यांमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. कारण टीम इंडिया पुढच्या काही मिनिटांमध्ये दाखल होते. ढोल ताशांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये टीम इंडियाचं स्वागत होणार आहे. ढोल ताशा वादकांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे? आपण जर बघितलं ढोल ताशाप्रमाणे सर स्वागत कशा पद्धतीने होणार आहे? स्वागत हे आपलं पारंपरिक पद्धतीने आम्ही स्वागत करणार आहोत. ढोल ताशा पथक हे आम्ही आता खूप वर्ष झाली आम्ही मागे ट्रॉफीमध्ये पण रणजी ट्रॉफी जे खेळली गेली इथे त्यासाठी पण आम्ही ते वाजवलं गेलं होतं. आता पुन्हा आता मी जी इंडिया टीम आहे आपली भारतीय संघ आहे तो 17 वर्षाच्या विजयानंतर आम्ही पुन्हा त्याच जोशात त्या जल्लोषात आम्ही पुन्हा इंडिया टीमचं स्वागत करणार आहोत. कशा पद्धती जोश काय काय तयारी अशी नाही म्हणता येणार बट आम्ही जे आम्हाला जे स्वप्न होतं जे की भारत संघासाठी जे वाजवण्याचं जे स्वप्न होतं आज ते आमचं पूर्ण झालेलं आहे. 60 ढोल आहेत, 50-60 ढोल आहेत, 50-60 मुलं आहेत आणि त्याच आपल्या पारंपरिक पद्धतीने आम्ही जल्लोषात त्यांचं स्वागत करू. मुली सुद्धा मोठ्या प्रमाणात ढोल ताशा मुली सुद्धा तेवढ्याच जल्लोषात आणि तेवढ्याच आनंदात त्या पथकामध्ये सामील आहेत. जशा मुलांचे जेवढा जोश आहे तेवढाच मुलींचा तितकाच जोश आहे. आपण पाहू शकता इथे मुली सुद्धा आहेत. ताई मला सांग कशा पद्धतीने तयारी सुद्धा झालेली आहे? जोरात तयारी चालू आहे. कालपासूनच रात्रीपासून तयारी सुरू केली आहे. खेळाडूंसाठी कशा अगदी पद्धतीने विकास, ढोल ताशा त्यांच्या वादन नेमकं स्वागतासाठी कसं असणार? या आज ढोल ताशा मुंबईत- वादकांशी तुम्ही संवाद साधतायत, मात्र कशा पद्धतीनं ते जल्लोष करणार आहेत, कशा पद्धतीनं ते ढोल ताशा वाजवणार आहेत त्या संदर्भात काही अपडेट? ढोल ताशा वाजून दाखवा जरा. ढोल ताशा पूर्णपणे स्वागत आम्ही जल्लोषात करणार आहेत. कारण 13 वर्षानंतर हा वर्ल्ड कप आमच्याकडे आला आहे. त्याच्यामुळे हा जल्लोष आम्ही भरपूर जल्लोषाने सगळ्या जे प्लेयर आहेत त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे हा कपसाठी. त्याच्यामुळे ही आम्ही जल्लोष जो असणार आहे तो त्यांचा जल्लोष आम्ही खूप जोरात करणार आहे. या खास सणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आज वानखेडे स्टेडियमला वाजवायला आणि गाजवायला आलेलो आहे. आम्ही जेव्हा स्टार्ट करू तेव्हा बघा कसा गाजवतो वगैरे.
विकास जे आहे ते पूर्णपणे विकास भारतीय ढोल ताशा स्वागत कशा करण्यासाठी पद्धतीने जे आहे वाजवणार ढोल आहेत ताशा- त्यांना ते वाजवून दाखवायला हवा. विकास हे जरा दाखवता येईल का प्रेक्षकांसाठी लोकशाहीच्या? कारण पोलिसांनी बंदी केली वाजवायला. आम्ही स्टार्टिंगला वाजवलं पण पोलिस वाजवून देत नाहीयेत. थोड्या वेळाने तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल की आम्ही कसं गाजवतोय. प्रेक्षकांसाठी, लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी तर पहिले आम्ही रंगीत तालीम ही दाखवलेली आहे. खरं पोलिसांच्या प्रॉब्लेममुळे आम्ही हे ढोल ताशे थांबवलेले आहेत. थोड्या वेळानं आम्ही काय असेल ते तुम्हाला आमचं हे दाखवू. पोलिसांनी बघा सक्त बंदी केली आम्हाला. पोलिसांनाही त्यांना सक्तीची बंदी केली असल्यामुळे थोड्याच वेळात जे आहे ते भारतीय खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी जे आहे ढोल ताशामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत जे आहे ते भारतीय संस्कृती पद्धतीने करणार. विशेषतः हे पुण्यावरून काही जे आलेले ढोल ताशा वाजवण्यासाठी ते मुंबईत सुद्धा दाखल झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.